जय शिवराय मित्रांनो, आम्ही निघलो राघोजी महाराज संस्थान दाबडी. लगेच तयारी केली, गाडीला चाबी लावली आणि बाबा आणि मी दोघंजणं निघलो. आज श्री क्षेत्र दाबडी येथे श्रीची यात्रा असल्यामुळे आम्ही निघलो दाबडीला आणि गेलो. आणि जाताना हा रस्ता आहे बघा, दाबडीला जाताना थोडं जंगल भाग येते. याच्यामध्ये प्राणी वगैरे हरणं, रोही हे असतात. आणि गेल्यानंतर दरबारातनी आतमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर बघू शकता गर्दी खूप आहे. आणि कसं बांधकाम आहे, एकदम कारीव कोतीव पूर्णपणे सुंदर असं बांधकाम. श्री क्षेत्र दाबडी राघोजी महाराज संस्थान. तिथे गेल्यानंतर भरपूर गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये आतमध्ये जाऊन श्री क्षेत्र दाबडी राघोजी महाराज संस्थान इथे आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये एकदम अशी भिन्न गर्दी होती. त्याच्यामध्ये जाऊन दर्शन घेतले आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये खडाऊंचे सुद्धा दर्शन घेतले. आणि आज श्री क्षेत्र दाबडी येथे राघोजी महाराज यांची दर्शन घेऊन पूर्णपणे त्यांची मूर्ती कशी एकदम सुंदर आणि स्फूर्ती दिसत आहे. त्यानंतर एक प्रदक्षिणा घालावं म्हटलं. प्रदक्षिणा घालता घालता आम्हाला श्री राम लक्ष्मण सीता यांचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि उत्कृष्ट अशी मूर्ती बनवलेली आहे. तर साईडनं सुद्धा बघू शकता तुम्ही, एकदम साईडनं पूर्ण बसायची व्यवस्था वगैरे एकदम सुंदर अशी केलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आम्ही आलो महाप्रसाद घ्यायला. तर एकदम अशी भयानक गर्दी होती. त्या गर्दीमध्ये असं वाटते नंबर लागते का नाही, परंतु नंबर लागला. आणि आतमध्ये गेलो आम्ही. आतमध्ये जाऊन एकदम अशी पूजा, सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. पूजेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं महाप्रसाद घ्याव. महाप्रसादाला नंबर लावला, पात्र घेतले. त्याच्यानंतर महाप्रसादसुद्धा घेतला. आणि महाप्रसाद असा सुंदर एकदम, आणि महाप्रसादाची चवच मित्रांनो वेगळी असते. त्याच्यानंतर महाप्रसाद घेऊन आम्ही आलो यात्रेमध्ये फिरायला. तर तुम्ही बघू शकता लहान मुलांचे पाळणे कशा प्रकारचे आहेत. एकदम असा छोटासाच पाळणा आलता, हे 4च आहे. त्यानंतर आम्ही आलो माठ बघितले. माठ त्यानंतर थोडंसं यात्रा फिरलो. यात्रेमध्ये गर्दी पण होती आणि पूर्णपणे यात्रा